तर सेकंड सेमीफायनलला सुरुवात होताना पाहतोय आपण. चला आपण वेळ कमी खर्च करायचा आहे, कारण की आपण लवकर जर फायनल आटपली तर आपण पण लवकर घरी जाण्याच्या मार्गाकडे निघणार आहोत. आणि 5 टीममधून कुठल्याही संघाने मात्र भिवंडीकडे रवाना व्हायचं नाही आहे बक्षीस समारंभ झाल्याशिवाय. कारण की मालिकावीर बेट बॅटर बेट बॉलरसाठी खूप मोठे मोठे बक्षीस आहे. बघा मित्रांनो, पहिला बॉल चांगला बॉल होता पाहतो आपण. बीट झाले बॅटर, चांगली सुरुवात करतोय गोलंदाजी तर मात्र राजू चव्हाण चांगला ऑलराऊंडर खेळाडू पाहतोय आपण. कालिका माता खारबाव टीमसाठी खारबाव येथून बाहुबली ऑफ महेंद्र पाटील, बाहुबली ऑफ महेंद्र पाटील खारबाव गावचे एक अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर. त्यांनी कालिका माता खारबाव टीमला शुभेच्छा दिल्या. त्यासाठी खास कॉमेंट्री पॅनल, अंपायर पॅनल आणि आयोजनाला खूप खूप धन्यवाद दादा. हे बघा, हे बघा, याला म्हणतात करेला गेला गणपती झाला मारुती. आम्हाला जायचं होतं पुण्याला, पण आम्ही पोहोचलोय ठाण्याला. आणि का होईना पण सापे टीमसाठी धावा येणं गरजेचं आहे. 2 धावांनी आता मात्र खातं उघडल्या गेलं टीमचं आणि स्वतःचं खातं उघडतोय बॅटर. सफल झालाय. पुलचा फटका खाली क्षेत्रात निवडलाय. चेंडू फरार होईल. सीमा रेषा पार. बॅकवर्ड स्कूल बॉन्ड लाईनच्या बाहेर आला ह्या चौकार. वीस संघ पाहतोय आपण. त्यामधून टॉप 3 मध्ये 3 संघ अंतिम फेरीत प्रवेश केलाय. बालाजी स्पोर्ट्स सरलीपाडा या टीमनी खऱ्या अर्थानं जर पाहिला आपण तो सामना गाजवलाय. किमेन भरा भरवी भोईर सफल झालाय. अजून एक त्या प्रकारे फटका हायलाइट पाहतोय आपण. चेंडू बघता बघता सीमा रेषा पार आलाय. बॅक टू द बॅक दुसरा चौकार. अतिशय क्लास बॅटिंग राजू चव्हाण यांचा. हार्डलक निमेश एक फायटर क्रिकेट होत निश्चित हार्डलक का म्हणता येईल. ज्या प्रकारे आज नशीब इथपर्यंत होतं आपलं, पण कौतुक करावं लागेल जनमान पॉवरशिला टीमचं प्रदर्शनाचं. दरम्यान पाहतोय आपण टर्न केले. धावसंख्या 11 पाहतोय आपण. चांगली धावसंख्या. पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना कुठला संघ अंतिम मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल. दमन चषक 2026चा पहिला पर्व. फुल टॉस होता. परफेक्ट फटका खेळता आला नाहीये. चांगली सुरुवात श्रीकृष्णा स्पोर्ट्स सापेट टीमची पाहतोय आपण. आणि इथं मात्र आता परतीचा प्रवास करावा लागेल. पहिला धक्का बसलाय सापेट टीमला. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या ती 12. रन मशीन ऑफ सापे गावाची रन मशीन खेळपट्टीकडे जाताना पाहतोय आपण. संतोष सुतार. रन मशीन ऑफ सापे आणि एक भविष्यवाणी इथं मात्र प्रभाकर दादाकडून झालेली आहे, ते आम्ही नंतर सांगणार. आणि प्रभाकर दादाने काय झेल घेतला होता. षटकाराला पण पैसे किती आले नाही, जे आले ते बरे आले. आपलेच पोरं होते. त्याच्यातून कॉमेंट्रीला 500 रुपये दिलेले आहेत कॉमेंट्री पॅनलला. हा बॉल सोडून दिलाय पाहतोय आपण. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त बॉलने मात्र षटकाची सुरुवात पाहायला मिळते.
कडक फटका आहे कडक. एक मारलंय या बॉलवरती रन मशीन ऑफ सापे टीमचा संतोष सुतार. ग्रेट शॉट. अतिशय जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन संतोष कडून पाहतोय आपण. हा बॉल सोडून दिले. पंच पुणे सर आमच्याकडे वळतील. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 24. कडक बॅटिंग. चांगला बॉल. यावेळेस पाहता थोडासा टप्पा वरती ठेवले त्यावर मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बीट झालाय. परत एकदा चांगला बॉल. षटकार आल्यानंतर मात्र असं वाटते की इथं मात्र थोडीशी भविष्याने जी केली होती थोडंसं कुठंतरी फेल ठरते काय. चांगली बॅटिंग पहिल्या बॉलवरती. यावेळेस पाहता कट करण्याचा प्रयत्न होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण. 3 धावा वाचवतोय क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकताना इथं मात्र 25. कारण की सचिन मात्रे नावाचा वादळ प्रतिस्पर्धी टीमकडे पाहतोय आपण. ज्या टीमचं स्वप्न चकना चोरी केलंय तो म्हणजे सचिन मात्रे नावाचा डावखुरा डॅशिंग बॅटर. नेहमीच खूप छान बॅटिंग करतोय. फुलटॉसरा फटका फटलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक परतीचा प्रवास करावा लागेल. विकेट क्रमांक पाहतोय आपण. दुसऱ्याचं पतन डीजे. नवीन बॅटर खेळपट्टीकडे भगवान जाधव. हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे. पाहतोय आपण का होईना पण आजच्या दिवसामध्ये एका सामन्यामध्ये चांगली बॅटिंग केली होती. इथून मात्र मी कौतुक करेन NB लाईव्हवाल्याचं. निवृत्ती बजाके दादा आणि ऑल टेक्निकल टीमचे 4ही मेंबर जे पाहतोय आपण. नयन असो, काशीनाथ असो, आमचे हरिभक्त परायण, बोआ असो, मात्र देवगावचे आमचे ऑपरेटिंग असो, मनापासून आभार व्यक्त. खूप छान आणि सातत्याने 3 दिवस आपण एकाच वेळेस एन्जॉय केला त्याबद्दल नयन आणि काशीनाथ. कातिया किधर गया. यावेळेस पात्र फटका हवेत आहे. प्रयत्न खूप चांगला होता. पाहतोय आपण एकच सिंगल या बॉलवरती कंप्लीट केल्या जाईल. सुरुवात जर पहिले आपण राजेश वतारी चांगली सुरुवात करतोय. डॉट त्यानंतर एक सिंगल. परत एकदा लेमन कट बाहेर देणारा बॉल होता. आडव्याटने खेचून मारण्याचा प्रयत्न. काय कमबॅक केले इथं मात्र पाहतोय आपण. कालिका माता खारबाव टीमने अतिशय अप्रतिम वाफी करताना पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात आहे. मात्र कमबॅक करून दिलं या बॉलरनी. 3 बॉल 2 डॉट 1 सिंगल म्हणजे विकेटचा भास इथं मात्र जाणवतोय. परत एकदा मोठा फटका हवेत आपण. झेल घेण्यासारखे चिन्ह दिसत नाही आहे आणि या बॉलवरती मात्र फक्त एकच सिंगल घेतोय.
धावसंख्या 27. रन मशीन ऑफ सापेट टीमचा संतोष सुतार अजून खेळपट्टीवर आहे. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर मात्र सौरभ पात्या पण धीमी आणि संत बॅटिंगचं प्रदर्शन. आमचे हरिभक्त परायण सतीश बुवा पाहतोय आपण, कॅमेरामॅन. ओहो, खेचून फटका मारलाय आणि इथं मात्र जीवनदान मिळाले बॅटर संतोषाला. 28 धावा धावफलकावरती पाहतोय आपण. पन्नास आकडा डोळ्यासमोर असेल, कारण की कालिकामाता खारबाव टीमची बॅटिंग कडक पाहतोय आपण. स्वतः ऑलराऊंडर राजेश पाहतोय आपण, चांगले बॅटर आहे. आणि आसपास चांगला फटका आहे, परत एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होत नाही. चेंडू सीमारेषा पार आलाय. या बॉलवरती या चौकार, 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या 32. पहिला बॉल पाहतोय आपण, स्टोरलेकडे चेंडू ट्रॅव्हलिंग झालाय. एक सिंगल. आता मात्र ज्या प्रकारे सुरुवात झाली होती संतोष सुतार यांच्याकडून, मात्र ती बॅटिंग होत नाहीये. व्यासपीठावर जयंबे टेमगरपाडा टीमचे सर्व पाहतोय आपण. उपाध्यक्ष पंढरी दादा. टीमचं प्रदर्शन चांगलं, पण म्हणतात ना, जेव्हा तुमचं नशीब नव्हतं तुमचा खेळ सुद्धा होत नाहीये. पण खूप चांगलं प्रदर्शन पाहिलं आपण. त्याच प्रकारे आपण जर्मन पॉवरशिला टीमचे सर्व आणि विद्यमान उपाध्यक्ष. हा षटकार, लक्की षटकार आलाय. दिसत नाहीये. उद्योजक ऑफ सापेगावचे यस मेघनाथ शास्त्री दादा, आपण व्यासपीठावर यायचं आहे, कारण की खूप मोठं योगदान आहे. त्याच्या माध्यमातून विसरून चालता येणार नाही आहे. मालिकासाठी आम्हाला जी टीव्ही स्पॉन्सरशिप केलेली आहे. वाईट बॉल आलाय. आता मात्र धावेचा वेळ वाढलाय. चांगली धावसंख्या उभी करताना 40. किती बॉलचा खेळ बाकी अजून जर पाहिला आपण, 4 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगली बॅटिंग करतोय भगवान जाधव, परत एकदा पाहतोय आपण. चांगला बॉल, हेलिकॉप्टर फटका उडवण्याचा प्रयत्न होता. जमिनीलगत चेंडू ट्रॅव्हलिंग होते. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल. या पहिले जो टॉप मला वाटते की 10चा सामना झाला होता, त्यामध्ये काय कमालीचं बॅटिंगचं प्रदर्शन होतं भगवान जाधव कडून. हा नेलाय, पण फटका फटलाय पाहतोय आपण. आता मात्र नशिबाची साथ मिळणार नाहीये. रन मशीन ऑफ सापेट टीमचा बॅटर संतोष सुतार होतोय बाद. प्रत्येक बॉलवरती आम्ही धावा सांगतोय दादांनो. आता आलाय सापेगावचा उद्योजक ज्ञानेश्वर मागे.
यस, बिल्कुल सही कहा आपने, मागे है लेकिन उनके आगे आप गेंद नहीं कर सकते, लेकिन गेंद डालेंगे कहाँ फिर? काय गोष्ट, मागे की तिच्या पाठीमागे टाकेल का? या अल्पे दादा बोल रहे, मग त्याला चेडू टाकायचं कुठं? त्याच्या पाठीमागं. भाऊ पाटील, इनकी कहाणी अलग आहे. विशाल, आपण बघितलं कॅरीबेन बेटावरून आले खेळाडू, वा वा वा, काल काय झालं काय माहिती देवाला. हा बॉल पाहतोय पण अनिश्चित पंच विश्वास पाटील सरांचे दोन्ही आज समांतरेषित वाईटचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये बदल पाहतोय, धावसंख्या 42. हा फटका पाहतोय आपण, ड्राईव्ह केलाय मिडविकेट क्षेत्राकडे, चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हलिंग होते, चांगलं क्षेत्ररक्षक त्यामध्ये राजेश कडून पाहायला मिळते. एक सिंगल झाली आहे कंप्लीट, टीम पोहोचली ती 43 वर. आणि या इनिंगचा पाहतोय आपण हा शेवटचा बॉल. षटकार जर आला सौरभ तर बरोबर 50 आकडा जिंकण्यासाठी समोर उभं राहील खारबाव टीम समोर. आलाय, उल्लेख केला आणि भगवानच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा ब्रँडेड हा षटकार. शुक्रिया, धन्यवाद. तर खूप छान बॅटिंग पाहिली आपण. शेवटच्या बॉलवरती काही कडक फटका खेळला होता. षटकारी मात्र 49 धावा धावपलकावरती आणि बरोबर कालिका माता खारबाव टीम समोर 50 धावाचं आव्हान उभं केलं. आता मात्र राजू चव्हाण यांच्या चेहऱ्यावर थोडंसं निराशपणा आपण जाणवतोय, पण क्रिकेट आहे, सामना संपला नाहीये.
सामना जिंकण्यासाठी बरोबर 50 धावाचं आव्हान पार करावं लागेल. आणि कालिका माता खारबाव टीमचा जर विचार केला आपण आघाडीची 4 बॅटरवर पूर्णपणे जबाबदारी असेल त्यामधून राजू चव्हाण आणि त्याच्या समेत पाहतोय आपण संदेश पाटील. त्यानंतर जर विचार केला आपण तर सचिन म्हात्रे आणि राजेश वतारी. चला अजून अंतिम सामना खेळायच्या बाकी आणि बरोबर पाहतो की आपण 4 वाजून 25 मिनिटं झालेले सराव थांबवायचे. चला विनंती असेल की आपल्याला लवकर घरी जायचं आहे. चौथा दिवस आपण आज दमणमध्ये आहोत. यस पंच इशारा करते सामन्याला सुरुवात. 50 धावाचं आव्हान आहे. कुठला संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल आणि किताबी जंग की फाइट होगी बालाजी स्पोर्ट्स सरुलीपाड़ा टीम के साथ. पहिल्या बॉलवरती अतिशय चांगला फटका आहे पण त्यापेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. संदेशच्या बॅटमधून आली एक सिंगल खातं उघडतोय संदेश. टीमचं खातं उघडल्या गेलं. टीमचे कॅप्टन आणि टीमचे सर्वेसर्वा पाहतोय आपण. कालिका माता खारबाव टीमचा हा बॅटर राजू चव्हाण सज्ज होतोय. सेमीफायनलचा दुसरा सामना पाहतोय आपण. राईट मोठे विकेट मारा करताना बॉलर. हा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथं दुरून आलंय. फक्त एक सिंगल पहिल्या 2 बॉलवरती येते त्या सिंगल 2 आणि येथून मात्र पॉवर प्ले षटकामध्ये बॅटिंग कशी करावी आज बऱ्याच दिवसानंतर दाखवलंय रवी भोईर. चांगला बॉल होता पाहतोय आपण. आता मात्र श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापेट टीमचं मनोबल खूप मोठं वाढलंय. ज्या प्रकारे बॅटिंग केली होती भगवान जाधव आणि सौरभ यांनी सांगितलं की टीममध्ये कुठला भगवान आणलाय. ज्या प्रकारे बॅटिंग केली होती दुसऱ्या वेळेस पहिल्या सामन्यात सुद्धा प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता. फुलटॉस ऑडव्याट्या फटका. संतोष सुतार आहे तिथं मात्र पाहतोय आपण. रन मशीन ऑफ सापेट टीमचा अंडरआर्म थ्रो पाहतोय आपण आणि त्या बदल्यामध्ये अजून एक धाव कंप्लीट. एवढं सोपं नाही आहे जेव्हा तुम्हाला 50 धावांचा पाठलाग करायचं की प्रत्येक सामन्यामध्ये बॅटिंग करून सामना जिंकून देणं. हा फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षक संतोष आलाय परत एकदा. यावेळेस पात्र 2 धावा कंप्लीट केल्या जाईल. धावसंख्या पाहते पुढे सरकते ती. धावसंख्या 6. हा फटका चांगला आहे पण फटका परफेक्ट खेळता आला नाहीये. हे बघा आता मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र फरार झालाय. पंच इशारा काय करतात पाहायचंय. फलकावरती 10. 18 बॉल 40चं समीकरण आहे. सोपं समीकरण नसणार आहे पण सचिन आणि राजेश ही जोडी अजून सुरक्षित आहेत. आता मात्र प्लॅन बीचा वापर करावा लागेल टीम कालिका माता खारबाव टीमला आणि हा षटक मात्र चांगलं टाकावं लागेल बॉलरला. चला टीम मिटिंग कमी घ्या आपण.
आणि जेलटी प्ले धक्का क्रमांक पाहतोय आपण पहिला लागले कालिका माता खारबाव टीमला. वरती विकेट प्राप्त केलंय आणि आता मात्र जी विकेटची आवश्यकता खऱ्या अर्थानं सापे टीमला नव्हती, पण खारबाव टीमला विकेट कधी पडेल याची आवश्यकता होती. कधी कधी हे तर खास आकर्षण असते 40+ मध्ये आमचा विकेट कधी पडेल आणि पडलाय. त्याचं कारण पाहतोय आपण. बॅटर आलाय इथं मात्र सचिन म्हात्रे. काय कमालीचं बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण शेला टीमच्या विरुद्ध. विष्णू पाटीलचा पुढचा बॉल कडक फटकाय आणि इथं मात्र ओ कॅच नाही, मॅच ले लिया है मॅच. वाह भाई वाह 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 वाह. म्हणणं बरोबर आहे, पण आता मात्र आणि बेस्ट टुर्नामेंट कॅच पाहतोय. कॅच कोणाचा आहे? कॅच कोणाचा आहे? सचिन म्हात्रेचा आहे. जीवाला झोकून त्याचं नाव काय? भगवान जाधव. आज मात्र भगवान जाधव 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 दिसतोय. क्या बात आहे. आणि प्रभाकर दादाने सुद्धा सांगितलं की ट्रॉफी त्याच्या नावाने फिक्स झाली आहे. ज्या प्रकारे कॅच टिपल्या गेलं, क्या बात आहे. आणि म्हणून सांगता की एकमेव असा जागतिक क्रिकेट स्तरावर प्लेअर ऑफ द मॅच कोणी ठरला असेल, जॉन्टी रोज ठरला होता क्षेत्रसिंगच्या बळावर. हा पण एक रेकॉर्ड आहे. नाही आपल्या मेंदरावर जर घेतला असतं तर चांबडं लोळलं असतं साप. पण चांगलं आहे, डाय मारून जेल टिपल्या गेलं. सज्ज होताना पाहतोय आपण बॉलर विष्णू. वाह, बुमराची ऍक्शन आहे. चांगला बॉल अँगल डिलिव्हरी पाहतोय आपण. टप्प्यानंतर बाहेर निघणार आणि सपकन विकेट किपरच्या हातामध्ये. आता मात्र बॉल 36 समीकरण पूर्णपणे वर्चस्व पाहतोय आपण. श्रीकृष्ण सापे टीमचं बोलबाला राहिलंय. दमण दौऱ्यावर पाहतोय आपण. हा फटका हवेत आहे आणि एकदा परत झेल टिपण्याचा प्रयत्न, पण चेंडू मात्र सीमारेषा पार आलं. या बॉलवरती या चौकार. प्रत्येक क्षेत्ररक्षक भगवान बनवू शकत नाहीये. धावसंख्या पाहते धावपलकावरती 18 धावा आहेत. अजून 32 धावेची आवश्यकता आहे. 13 बॉलचा खेळ बाकी आहे, पण राजेश अजून खेळपट्टीवर आहे, संघर्ष करत आहे. 2 चौकार. या बॉलती षटकार जर आला तर मात्र परत एकदा कमबॅक करेल कालिका माता खारबाव संघ.
बॉल बाकी आहे ना भाई, 13 बॉल आहे ना, बरोबर आहे ना. अजून काढ्या काय काय क्लास बॅटिंग भिरकावलंय, उल्लेख केला षटकार हवाय, षटकार ठोकला या बॉलवरती. लल्ला लल्ला, वाह भाई, क्या बात है आपकी, बेहतरीन डीजे ऑपरेटिंग का नजारा. अरे काय कमालीचं प्रदर्शन. आता मात्र पाहते राजेश जोपर्यंत आहे तोपर्यंत मात्र कालिका माता खारबाव संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करू शकतोय. 12 बॉल सामना जिंकण्यासाठी 26 धावेची आवश्यकता आहे. अनिल आलय व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि टीम कडून पाहतोय आपण अतिशय महत्वपूर्ण षटक. हा षटक सांगून जाईल की कुठला संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. रेटा मारतो विकेट. पहिलाच बॉल, पहिल्याच बॉलवरती घुटना टेक और सिक्सर देख. वाह भाई वाह वाह वाह. कोणी मारलं? वाह भाई वाह. मला माहित नव्हतं की भाऊ पाटील यांचे बंधू आहेत. वाह वाह वाह, काय मारलंय विशाल. काय हे षटकार ठोकलंय. पण भाऊचं क्रिकेट काय आणि दादाचं क्रिकेट काय. सज्ज होताना पाहतोय आपण. अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता पाहतोय आपण. डीपकडे चेंडू जातोय आणि त्यापूर्वी मात्र फक्त एका सिंगल कमालीचं बॅटिंग करताना आपण पाहतोय संदेश पाटील. आणि एक पाटील स्कोडले एक पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण. नाही आता काही नाही बोलणार दादा, दोघं भाऊ आहे तिथं. चांगला फटका आहे. टर्न केलाय बॉलला पाहतोय आपण. समीकरण सोपं होत चाललंय आणि इथं मात्र पाहतोय की थोडंसं पंबलिंग आणि आता मात्र दुसरी धाव. नशीब असं वाटतं की नाहीये सापे टीमकडे. कितीमध्ये किती पाहिजे तल्पे जातात आता. 9 बॉल 17. 3 अतिशय महत्वपूर्ण चेंडू पाहतोय आपण. पहिल्या बॉलवरती षटकार म्हणजे समीकरण थोडंसं सोपं झालं होतं. त्यानंतर कमबॅक केले बॉलरनी. सोडून दिले बॉल. नो बॉल आणि त्यावर अतिरिक्त 2 धावा. या धावा तुम्हाला टाळावे लागेल. अतिरिक्त 2 धावा आल्यात. फ्री हिटचा इशारा येईल पंचाकडून पाहतोय आपण. आमचे मालोडीचे काका पण खूप उत्साहित आहेत. कधी स्कॉर्पिओची चाबी देतात, कधी लगेच वापस घेतात. सोडून दिले बॉल. अजून एकदा वाईट. फ्री हिट कायम राहील पाहतोय आपण. आणि आता मात्र प्रत्येकदा समीकरण सोपं होत चाललंय. धावसंख्या जर पहिले आपण धावपलकावर
धावा आहेत त्या एकूण जर विचार केला आपण 36. 9 बॉल 14. एक षटकार येईल काय की मात्र चांगला बॉल टाकेल. चांगला बॉल होता. टर्न केले बॅकवर्ड स्कोरलेकडे. एक धाव कंप्लीट करेल. परत एकदा कमबॅक करताना बॉलर पाहतोय आपण. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. त्यातून मात्र 13 धावीची आवश्यकता आहे. 8-13चा समीकरण समोर असेल. बॅटर पाहतोय आपण सध्या तरी राजेश अतिशय अप्रतिम बॅटिंग करताना. रेटामध्ये विकेट. लांबलचे षटक हाताळताना बॉलर. अतिशय महत्वपूर्ण बॉल पाहतोय आपण पुढचा. यावेळेस पात्र काय घडलंय पाहिजे. मोठी कड फ्लॅट स्लिप मार्गे चेंडू गेलाय थर्डमॅनकडे. एक सिंगल आली या बॉलवरती. आता मात्र 7-12चा उतारा आलाय मला वाटते असं. बरोबर ना. 7-12. श्याम आमचे श्यामूदादांनी मात्र पाहतो की आपण बक्षीस लावलं नाहीये. रूट चुके हो अपने. जर बॉलरने विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर श्यामदादा पाटील कडून 1000 रुपये. यावेळेस पात्र विकेट आले काय पाहायचं आणि होय श्यामदादाचं नाव आलंय आणि विकेट आली. श्यामदादा जमा करा 1000 रुपये या.
6 बॉल 12चा हा सामना आलाय. भगवान जाधव आजचा दिवस जो कोणी गाजवतोय तो म्हणजे भगवान जाधव. श्याम पाटील यांच्याकडून हॅट्रिकला 1000 रुपये. पहिला बॉल पाहतोय आपण अँगल डिलिव्हरी बनवून हा बॉल गेला बाहेर. अतिशय अप्रतिम सुरुवात. यस पाहतोय की आपण ज्या प्रकारे नामी कापी आहे श्यामदादा यांचं पाहतोय आपण. ज्या प्रकारे श्याम पाटीलचं नाव घेतलं आपण कमबॅक केले सामन्यामध्ये. 5 बॉल 12चं समीकरण षटकारी मारणं गरजेचं राहील. दीपक भाई पटेल जी का शुभ आगमन होता हुआ. वेलकम साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान पाहतोय आपण विकेट प्राप्त केले भगवान जाधव. इज अ ग्रेट बॉल. का मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा. भिवंडी के इतने बड़े स्टार खिलाड़ी यहाँ पर आए थे और सभी का आपने होटल मैनेजमेंट के माध्यम से बहुत ही बढ़िया ख्याल रखा. उसकी तरफ से मैं ऑल भिवंडी की तरफ से आपका स्वागत करना चाहूँगा. श्याम पाटीलचं नाव घेतलंय आणि सापे टीम मध्ये एनर्जी असं वाटली वाढत चालली आहे. क्या बात आहे. श्यामदादा आणा 1000 रुपये इकडं. वादा किया है निभाना पडेगा. लाईव्हला आहे डबल एशीला आमच्या हातात कुठंतरी. नाही नाही अल्पिताचा विश्वास आहे म्हणते त्याच्यावर. आता बघू कोण कोणाचा विश्वास करते. चला आपण वेळेचं दबाण ठेवायचंय. चला सामना सुरू करायचंय. यस पंडित दादा घरात जायचे 4 दिवस झाले. सज्ज होताना बॉलर भगवान जाधव. हा फटका मोठा मारण्याचा प्रयत्न होता पण इथे मात्र पाहतोय की आपण एक सिंगल कंप्लीट. काय बॉलिंग चांगली पाहतोय. 4 बॉलवरती फक्त आतापर्यंत 2 धावा खर्च करतोय. येणारे 2 बॉल आणि इथून मात्र 10 धावीची आवश्यकता आहे. किताबी जंग बालाजी स्पोर्ट सरलीपाड़ा की अब सापे टीम के संग होती या नहीं. मंगेश दादा आमची पाहतोय लाईव्ह मॅच बघताना आणि रवीच्या चेहऱ्यावर मायूसपणा दिसतोय पाहतोय आपण. हसा दादा अंतिम फेरीत संघ प्रवेश केलाय. मॅडल मॅच आणि दिलीप दादा 10 मिनिटाचा आमचा ब्रेक होता तेव्हा सांगितलं होतं आणि मला त्याने सांगितलं की पवार ही मॅडल मॅच माझीच आहे करून दाखवलंय. भगवान चांगला ऑलराऊंडर पाहतोय आपण सापे टीमचा. राऊंड द विकेट मारा करतोय. पुढचा बॉल आडव्याटने फटका आहे. आता मात्र निश्चित पूर्णपणे अंतिम फेरीचे दरवाजे उघडताना पाहतोय आपण
आणि इथं मात्र अजून एका बॅटरला सोडावं लागेल बाहेर. बघा सापे संघ जवळजवळ सामना तुमच्या हातातून गेला होता, पण जसा श्याम पाटील तुमच्या जावयांचं नाव घेतला पूर्णपणे मॅच सामना तुमच्याकडे झुकला गेलाय. असा जावई तुम्हाला शोधून पण भेटणार नाही. एक नंबर. सज्ज होताना पाहतोय आपण अंतिम बॉल या सेमीफायनलच्या सामन्याचा. आणि हा फटका हुकचा पाहतोय आपण. चेंडू गेलाय इथं मात्र लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे आलाय हा षटकार. देर आहे दुरुस्त आहे पण मात्र सामना जिंकलाय मात्र पाहतोय आपण